सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात? मजेत आहेत ना? घरीच थांबा, स्वतःची काळजी घ्या. करोनाचं जे संकट आपल्यावर आलेलं आहे त्यामध्ये आपण सगळे सुरक्षित राहू. आणि सुरक्षित राहत असताना या ठिकाणी आपला जो काही अभ्यास आहे तोही आपण या ठिकाणी चालू ठेवू. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळ आणि संशोधन मंडळाने इयत्ता 12वी सर्व शाखांचे या ठिकाणी पुस्तकं जे आहेत ती पुनर्रचित केलेली आहे. सुधारित अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्यासाठी दिलेला आहे. हा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण या वर्षापासून स्वीकारत आहोत. सुरुवातीला या ठिकाणी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली यातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत. आपला विषय या ठिकाणी भूगोल. या भूगोल विषयाचा विस्तार व्याप अति प्रचंड आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या विषयाचा संदर्भामध्ये अभ्यास करत असताना जागतिक स्तरावर, स्थानिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारची माहिती या विषयातून आपल्याला मिळत असते. असा हा विषय या ठिकाणी अति महत्त्वाचा असा विषय आहे. या विषयाचा अभ्यास या ठिकाणी या 12वीच्या इयत्तेमध्ये तर तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला जो काही अभ्यासक्रम बोर्डाने ठरवून दिलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी 2 सेक्शनमध्ये, 2 विभागांमध्ये विभागलेला आहे. या ठिकाणी पहिला जो भाग आहे तो पहिला भाग 1 ते 8 प्रकरणांचा आहे. या ठिकाणी आपल्याला पहिला चार्ट जो दिसतोय तिथे 8 प्रकरणं आहेत. ही 8 प्रकरणं जी आहेत ती थेरी पोर्शनसाठी आहे. आणि दुसरा भाग जो या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो आहे प्रॅक्टिकलचा, प्रात्यक्षिकचा भाग. म्हणजेच या संपूर्ण अभ्यासक्रमाचे 2 विभाग केलेले आहेत. पहिला विभाग या ठिकाणी लेखी स्वरूपाचा 80 मार्कासाठी तुम्हाला असणार आहे. आणि 20 मार्काचं जे काही प्रात्यक्षिक तुम्हाला करायचं आहे ते प्रात्यक्षिक या ठिकाणी 20 मार्काचा आहे. आणि थेरीचा भाग हा 80 मार्काचा आहे. असा हा तुमचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये पहिलं चॅप्टर, पहिलं प्रकरण या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे लोकसंख्या. मित्रांनो, लोकसंख्या हा घटक या ठिकाणी भूगोलामध्ये अभ्यासला जातो. आता भूगोल हा विषय जर आपण बघितला तर तो अति व्यापक असा विषय आहे, अति सर्वसमावेशक असा विषय आहे. विविध घटक त्यामध्ये अभ्यासले जातात. असा हा भूगोल विषय या ठिकाणी या भूगोल विषयामध्ये आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी मानवी घटकामध्ये लोकसंख्या हा जो काही घटक आहे तो घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता इथे तुम्हाला एक चार्ट दिसतोय. साधारणपणे या ठिकाणी आपल्या सभोवतालचं असणारं हे पर्यावरण आणि या ठिकाणी मानव यांच्यामध्ये नेहमी क्रिया, प्रक्रिया, आंतरक्रिया घडत असतात. पर्यावरणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो आणि त्यातून या ठिकाणी मानवी जीवन जगाच्या विविध भागामध्ये त्या ठिकाणी विकसित झालेलं आहे. कशा पद्धतीने विकसित झालेलं आहे? जगात तुम्हाला सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये लोकजीवन आढळणार नाही. का? तर जगामध्ये पर्यावरण हा जो घटक आहे
त्याच्यामध्ये कमालीची विविधता आहे. आणि मानव पर्यावरणामध्ये या ठिकाणी आंतरक्रिया घडत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून जगामध्ये आपल्याला या ठिकाणी लोकजीवन जे आहे ते वैविध्यपूर्ण असं आढळतं. अशा या पर्यावरण आणि मानव यांच्या आंतरक्रियेचा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी भूगोल विषयामध्ये समाविष्ट होतो. आणि असा हा भूगोल विषय खूप व्यापक आहे, खूप मोठा आहे, विस्तार प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे सर्वच घटक या ठिकाणी एका विषयामध्ये अभ्यासणं तसं गुंतागुंतीचं आहे, क्लिष्ट आहे, अडचणीचं आहे आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी भूगोल विषयाची विभागणी केली गेली. आणि म्हणून या ठिकाणी भूगोल विषयाच्या 2 शाखा या ठिकाणी निर्माण झाल्या. त्यातली पहिली शाखा आहे, पहिला भाग आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे मानवी भूगोल. या पहिल्या भागामध्ये पृथ्वीवरील जगामधील पर्यावरणातील विविध प्रकारचे प्राकृतिक घटक त्या ठिकाणी अभ्यासले जातात आणि म्हणून प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून हे प्राकृतिक भूगोल. आणि दुसरा जो घटक आहे मात्र त्या घटकामध्ये मानवी जीवनशैली, मानवी जीवनाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या क्रिया या शाखेमध्ये अभ्यासले जातात आणि म्हणून या शाखेला आपण मानवी भूगोल असं म्हणतो. या मानवी भूगोलामध्येही विद्यार्थी मित्रांनो विविध घटक जे आहेत ते वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये अभ्यासता यावे यासाठीच या मानवी भूगोलाच्याही पुन्हा काही उपशाखा केलेल्या आहेत आणि त्यातलीच एक उपशाखा म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. या लोकसंख्या भूगोलामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? साहजिकच या ठिकाणी त्याच्या टायटलमध्येच तो अभ्यास समाविष्ट आहे. लोकसंख्या भूगोल म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास करणारा भूगोल. या भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोलामध्ये या ठिकाणी लोकसंख्येशी संबंधित असणारा जो काही लोकसंख्या वितरण असेल, लोकसंख्येची घनता, त्याचबरोबर लोकसंख्येचा जन्मदर मृत्यूदर असेल, स्थलांतर असेल, लोकसंख्येच्या ज्या काही आर्थिक क्रिया आहेत त्या क्रिया असतील, त्याचबरोबर या ठिकाणी साक्षरता आहे, लोकसंख्येचा सामाजिक स्तर असेल, असे विविध घटक या ठिकाणी या लोकसंख्या भूगोलामध्ये त्या ठिकाणी अभ्यासले जातात. आता लोकसंख्या म्हणजे काय? साधा प्रश्न आहे पहा मित्रांनो. लोकसंख्या कशाला म्हणतो आपण? तर एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट काळामध्ये राहणारी जी लोक आहेत, लोकांचा समुदाय आहे, त्याला आपण लोकसंख्या असे म्हणतो. लोकसंख्या म्हणजे साधारणपणे लोकांची संख्या, त्याला आपण लोकसंख्या असे म्हणतो. या पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्या अभ्यासामध्ये काही मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. त्यात लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे लोकसंख्येच्या गुणात्मक आणि संख्यात्मक रचनांचा अभ्यास. म्हणजे दोन्ही प्रकारचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. लोकसंख्येचा गुणात्मक अभ्यास पण करायचा आहे आणि लोकसंख्येचा संख्यात्मक अभ्यास सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतोय की लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास किंवा प्रादेशिक विकास. या ठिकाणी कुठल्याही प्रदेशाची लोकसंख्या ही तिथल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असते. लोकसंख्येचा स्तर, लोकसंख्येची कार्यशीलता, कार्यक्षमता यावर त्या ठिकाणी त्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती अवलंबून असते. आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्याच्या विविध अंगांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की लोकसंख्या ही एक
नैसर्गिक साधन संपत्ती आहे असं आपण म्हणतो. पूर्वीच्या काळी लोकसंख्येचा संबंध हा साधन म्हणून त्या ठिकाणी केला जायचा, पण आज खऱ्या अर्थाने कुठल्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाची नैसर्गिक साधन संपत्ती असते. का असते तर त्याची कारणं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे बघा, मानवी बुद्धी कौशल्याच्या जोरावर नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून घेत असतो व त्यातून आर्थिक उत्पादने घेतो. म्हणजे मानव काय करतो, आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर, बुद्धी कौशल्याच्या जोरावर स्वतःचं ज्ञान वापरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी उत्पादनं घेतो, त्या उत्पादनाचा उपयोग हा स्वतःबरोबरच समाजाला आणि देशाला होत असतो. आणि म्हणूनच अशी उत्पादनक्षम लोकसंख्या ही त्या देशाची खरी संपत्ती असते आणि ती संपत्ती म्हणजे त्या देशाची एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. दुसरा मुद्दा येतो की आर्थिक उत्पादनाबरोबरच त्या राष्ट्राचे सार्वभौमत्व, त्यानंतर संरक्षण, राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी तिथली जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं. लोकसंख्या केवळ आर्थिक उत्पादनेच घेत नाही, लोकसंख्या त्या देशाचं संरक्षण करते. आज भारताच्या सीमेवर आपण लाखो सैनिक उभं केलंय, बरोबर, कशासाठी? आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी देशाचं सार्वभौमत्व जपण्याचं काम लोकसंख्या करते आणि एकंदरीत ज्या काही मानव वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतो त्यातून त्या राष्ट्राचा, त्या देशाचा या ठिकाणी सर्वांगीण विकास घडवून येतो. आणि म्हणूनच कुठल्याही राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपल्याला त्या राष्ट्रातील लोकसंख्येचं स्थान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असलेलं पाहायला मिळतंय. त्यानंतर आता पुढचा मुद्दा येतोय आपला लोकसंख्या वितरण. मित्रांनो, जगामध्ये जी काही 29% भूमी आहे, जमीन आहे, ती वेगवेगळ्या खंडांमध्ये विभागलेली आहे, बरोबर ना? उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका असे जगामध्ये वेगवेगळे खंड आहेत. मग या खंडांमध्ये ही जागतिक लोकसंख्या वितरित झालेली आहे, विभागलेली आहे, वेगवेगळ्या खंडांमध्ये ती आहे. परंतु या लोकसंख्येचं वितरण जे आहे ते आपल्याला सगळीकडे सारखं आढळत नाही. त्यात पुढे बघायचंच आहे आपल्याला. आता जगामध्ये जी काही लोकसंख्या वेगवेगळ्या खंडांमध्ये वास्तव्यास आहे, राहते, वेगवेगळ्या स्वरूपाची कार्य करते, देशाची जडणघडण करते, त्या लोकसंख्येची जागतिक स्तरावर जर आपण आकडेवारी बघितली तर 2019ला जुलै महिन्यामध्ये जी काही आकडेवारी जाहीर झाली संपूर्ण जगाची, ती आकडेवारी आहे या ठिकाणी 7.7 अब्ज म्हणजे 770 कोटी. साधारणपणे 20व्या शतकानंतर जगामध्ये सगळ्याच देशांमध्ये लोकसंख्या जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढत गेलेली आहे. ती का वाढली, लोकसंख्या वाढीची कारणं कोणती आहेत, तो स्वतंत्र मुद्दा आहे. पण या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची आकडेवारी जी आहे ती पुढील मुद्द्यांसाठी या ठिकाणी महत्त्वाची आहे. जगामध्ये जी काही लोकसंख्या वितरित झालेली आहे 770 कोटी, या लोकसंख्येचं वितरण सगळ्या जगामध्ये सारखं आहे का? तर उत्तर येईल नाही, बरोबर. कारण या ठिकाणी जेवढे काही खंड आहेत त्या सगळ्या खंडांमध्ये लोकसंख्या सारखी नाही. इथे पुस्तकामध्ये लोकसंख्या वितरण आणि जमीन म्हणजे जमीन आणि लोकसंख्या यांची तुलनात्मक आकृती या ठिकाणी पुस्तकामध्ये आकृती 1.1 दिलेली आहे. विभाजित
वर्तुळा दोन्ही ठिकाणी दिलेली आहेत आणि या विभाजित वर्तुळामध्ये वेगवेगळे रंग त्या ठिकाणी वापरलेले आहेत. हे सिंबॉलिक रंग आहेत. खंड आणि लोकसंख्या दोन्हींसाठी सारखेच रंग या ठिकाणी वापरलेले आहेत बघा. आता पहिली जी आकृती आहे किंवा पहिला जो वर्तुळ आहे, विभाजित वर्तुळ, या वर्तुळामध्ये आपल्याला खंडांतर भूमीची जी काही आहे टक्केवारी दिलेली आहे. वेगवेगळे खंड, वेगवेगळ्या खंडांमध्ये असणारी जमिनीची किंवा भूभागाची टक्केवारी आणि दुसऱ्या वर्तुळामध्ये या ठिकाणी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. या दोन्ही वर्तुळांचा जर आपण तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केला तर काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवतात की इथे या ठिकाणी आफ्रिका खंड आहे, त्यानंतर अंटार्क्टिका खंड आहे, इथे आशिया आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्यानंतर युरोप आहे आणि इथे ऑस्ट्रेलिया आहे. हे सगळे खंड आहेत. या खंडांची भूमी सारखी नाही, त्याचं वितरण विषम आहे. त्यानंतर याच खंडांमध्ये असणारी लोकसंख्या या ठिकाणी बघा दुसऱ्या चार्टमध्ये, इथे आफ्रिका खंड आहे, त्यानंतर इथे आशिया खंड आहे, त्यानंतर इथे तुम्हाला या ठिकाणी उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका हे दोन खंड दिसत आहे. इथे युरोप आहे आणि इथे हा छोटा भाग जो दिसतोय तो आहे ऑस्ट्रेलिया. या दुसऱ्या आकृतीमध्ये इथे एक खंड दाखवलेला नाही मित्रांनो, आणि याच्या खाली तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. इथे काही प्रश्न दिलेले आहेत. कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर इथे दोन्ही आकृत्यांचा तुलनात्मक अभ्यास करून ते आपल्याला अगदी स्पष्ट पाहता येतं. मित्रांनो लक्षात ठेवा, भूगोल विषय जो आहे, या भूगोल विषयामध्ये ज्या काही आकृत्या आहेत, जे काही नकाशा आहेत, त्या आकृत्यांचं आणि नकाशांचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करून त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जे तुम्ही 10 पानं वाचून तुम्हाला समजणार नाही, ते एका नकाशाच्या, एका आकृतीच्या साह्याने तुम्हाला तो घटक, तो विषय अधिक स्पष्ट होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. नकाशा वाचन आणि नकाशाचं विश्लेषण या दोन्ही क्रिया पूर्णपणे वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. वास्तविक पाहता ते आपल्याला सारखंच वाटतं. याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देतोय की एक बाई असते, गृहिणी. ती गृहिणी त्या ठिकाणी घरामध्ये गॅसवर दूध ठेवलेलं असतं आणि तिला भाजी आणण्यासाठी बाहेर जायचं असतं. घरामध्ये छोटी मुलगी असते. त्या छोट्या मुलीला ती सांगते की बाळा, इथे गॅसजवळ थांब आणि दुधावर लक्ष ठेव. या पद्धतीने ती बाई त्या ठिकाणी मार्केटमध्ये जाते, भाजी आणायला जाते. आणि मुलगी मात्र, छोटी मुलगी, ती 4-5 वर्षाची मुलगी, त्या ठिकाणी ती खुर्ची घेते, त्या खुर्चीवर बसते आणि गॅसवर लक्ष ठेवते, दुधावर लक्ष ठेवते. त्या ठिकाणी मंडईमधून आई परत आल्यानंतर त्या ठिकाणी बघते तर काय, तर गॅसवर दूध वर गेलेलं आहे, उतू गेलेलं आहे, दूध पडलेलं आहे खाली, गॅस भरलेला आहे. आणि मग त्या मुलीच्या पाठीमध्ये एक धपाटा मारून ती आई तिला सांगते, अगं तुला दुधावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मग ती मुलगी त्या आईला सांगते की आई, मला तू फक्त दुधावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, गॅस बंद करायला कुठे सांगितला होता. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी जसं त्या ठिकाणी दुधावर लक्ष ठेवणं आणि दुधावर लक्ष ठेवून गॅस बंद करणं, दूध गरम झाल्यानंतर गॅस बंद करणं, या दोन्ही क्रिया जशा वेगळ्या आहेत, त्याच पद्धतीने इथे नकाशे असतील किंवा आराखडे असतील, त्यांचं त्या ठिकाणी वाचन करणं आणि त्याचं विश्लेषण करणं, या दोन्ही क्रिया त्या ठिकाणी वेगळ्या आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला वाचनाबरोबरच त्या आकृत्यांचं आणि नकाशांचं मित्रांनो विश्लेषण या ठिकाणी करायचंय. आता इथे आपण याचे विश्लेषणच करतोय. भूमी आणि लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत सर्वात कमी असलेला खंड कोणता आहे? तर इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय बघा की ऑस्ट्रेलिया खंड दोन्ही ठिकाणी कमी आहे. तिची भूमी कमी आहे आणि लोकसंख्या सुद्धा या ठिकाणी कमी आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे ते अगदी तुम्हाला स्पष्ट या रंगांवरून
या नावांवरून अगदी स्पष्टपणे ओळखता येईल. इथे आपल्याला हा ऑस्ट्रेलिया खंड जो आहे तो अंटार्क्टिका खंड जो आहे तो अंटार्क्टिका खंड या ठिकाणी दिसत नाही. तो का दाखवलेला नाही त्याचं कारण द्यायचंय बघा. इथे तुम्हाला म्हटलंय त्याचे कारण काय असावे, बरोबर ना. मग त्याचं कारण काय आहे मित्रांनो, तर त्याचं कारण असं आहे की या अंटार्क्टिका खंडावर लोकसंख्या नाही. का नाही ते आपल्याला पुढच्या मुद्द्यांमध्ये बघायचं आहे. या ठिकाणी आता जी आकृती आपण बघितली त्याचाच हा चार्ट आहे आणि या आकडेवारीनुसार त्या ठिकाणी अगदी सहजपणे आपल्याला जागतिक भूमी आणि लोकसंख्येची टक्केवारी त्याची तुलना जी आहे ती या ठिकाणी करता येईल. जे उत्तर आणि दक्षिण अमेरिका त्यांची एकत्रित भूमी ही 28% आहे दोन्ही खंडांची आणि तिथे या ठिकाणी लोकसंख्येची टक्केवारी 18% आहे. जगात भूमीच्या बाबतीमध्ये आशिया खंड मोठा आहे, आशिया खंडाची भूमी जास्त आहे आणि लोकसंख्या सुद्धा तिथे जास्त आहे, बरोबर ना. आफ्रिका खंड 20% भूमी 17% लोकसंख्या, युरोप खंड 7% भूमी 5% लोकसंख्या. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंड असेल त्याची भूमी आणि लोकसंख्या या ठिकाणी या चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण इथे अंटार्क्टिका खंड जो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणेच की अंटार्क्टिका खंडाची भूमी या ठिकाणी 9% आहे, बरोबर ना. म्हणजे जगामध्ये भूमीमध्ये त्याचा संबंध आहे. 9% भूक्षेत्र व्यापलेलं आहे अंटार्क्टिका खंडाने, पण तिथे स्थायी लोकसंख्या आपल्याला आढळत नाही. आता इथे या ठिकाणी लोकसंख्या वितरण आता आपण बघितलंय की जगामध्ये लोकसंख्या वितरण विषम आहे. आकृतीच्या साहाय्याने आकृती क्रमांक 1.1च्या साहाय्याने आपण जगातले वेगवेगळे खंड त्यांची भूमीची टक्केवारी आणि लोकसंख्येचं वितरण या ठिकाणी बघितलंय, बरोबर. आता इथे या लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास करताना पुस्तकामध्ये दिलेला हा लोकसंख्या वितरणाचा नकाशा आणि पुस्तकामध्येच पान नंबर 83 वर असणारा हा जगाचा प्राकृतिक नकाशा, या दोन्ही नकाशांची एकत्रित तुलना करून जर तुम्ही या ठिकाणी लोकसंख्या वितरण समजून घेतलं तर तुम्हाला अगदी स्पष्टपणे जगामध्ये लोकसंख्या वितरण असमान किंवा विषम का आहे त्याची कारणं सापडतील. आता ह्या नकाशामध्ये बघा इथे या टिंबांच्या साहाय्याने, आता इथे लाल रंग आपल्याला दिसतोय ते टिंब आहेत. या टिंबांचं प्रमाण, कुठलाही नकाशा हा प्रमाणानुसारच असतो. या ठिकाणी खाली टिंबांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे की एक टिंब बरोबर 200 लोकसंख्या. एका टिंबाची किंमत ही 200 आहे. याप्रमाणे प्रत्येक खंडामध्ये लोकसंख्या विस्तारलेली आहे, पण या लोकसंख्येचं प्रमाण त्याचं वितरण सगळीकडे सारखं झालेलं नाही. साधारणपणे या नकाशामध्ये आपल्याला हा जो काही किनारवर्ती भाग आहे प्रत्येक खंडाचा, या किनारवर्ती भागामध्ये लोकवस्ती एकवटलेली दिसते, बरोबर. या पद्धतीने जगातला हा जो उत्तरेचा भाग आहे इथे बघा उत्तर अमेरिका, त्यानंतर या ठिकाणी ग्रीनलँड आहे, युरोप आशियाचा हा उत्तरेकडचा भाग आहे आणि याच्यावरती उत्तर ध्रुवीय क्षेत्र आहे, इकडे दक्षिण ध्रुवीय क्षेत्र आहे म्हणजे अंटार्क्टिका खंड. या क्षेत्रामध्ये टिंब नाहीत, कमी आहेत, विरळ आहेत, त्याची संख्या आपल्याला कमी आढळते. याचा अर्थ काय की इथे लोकसंख्या कमी आहे. या किनारी भागांमध्ये प्रत्येक खंडाच्या लोकसंख्या जास्त आहे, परंतु खंडाच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे किनाऱ्यापासून जसं आपण अंतर्गत भागामध्ये जाऊ तसतसं लोकसंख्येचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. इथे बघा आशिया खंडामध्ये इथल्या मध्यवर्ती भागामध्ये लोकसंख्या कमी आहे, परंतु हा जो पट्टा आहे किनाऱ्याचा भाग किंवा अंतर्गत काही प्रदेश तिथे आपल्याला लोकसंख्या जास्त आढळते. ही तुलना करत असताना हा जगाचा जो काही प्राकृतिक नकाशा आहे
या नकाशाचा सुद्धा आपल्याला विचार करायचा असतो. साधारणपणे आता जिथे जिथे बघा, हा जो उत्तरेचा भाग आहे हा बर्फाच्छादित प्रदेश आहे, म्हणून लोकसंख्या कमी. लक्षात येतंय? बरोबर. या ठिकाणी हा जो उत्तरेचा भाग आहे, हा उत्तरेचा भाग, इथे लोकसंख्या कमी आहे, कारण हा संपूर्ण प्रदेश जो आहे तो बर्फाच्छादित आहे, हिमाच्छादित आहे, तापमान कमी आहे, त्याचा परिणाम. दक्षिणेचा हा जो भाग आहे तिथेही लोकसंख्या नाही. बघा इथे तुम्हाला दिसते अंटार्क्टिका खंड, लोकसंख्या नाहीये. का नाही? कारण तो प्रदेशही दक्षिण ध्रुवीय क्षेत्रात असल्याने तिथे तापमान अत्यंत कमी आहे. प्रदेश वर्षभर बर्फाच्छादित असतो, हिमाच्छादित असतो. या पद्धतीने हा किनाऱ्याचा भाग जो आहे सगळ्या खंडांचा, तिथे मात्र आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ती जास्त आढळते, कारण किनारी प्रदेश हे मानवी वास्तव्यासाठी पूरक मानले जातात. वर्षभर असणारं समप्रकारचं हवामान, इतरही काही भौगोलिक घटकांची अनुकूलता, त्याच पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या खंडांमध्ये असणाऱ्या ज्या काही नद्या आहेत, या नद्यांची क्षेत्र, गाळाची, मृदेची क्षेत्र जी आहेत ती जास्त लोकसंख्येची आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या पद्धतीने असा तौलनिक अभ्यास आपल्याला या नकाशाच्या साहाय्याने लोकसंख्या वितरणाचा या ठिकाणी करता येतो. लोकसंख्या अभ्यासातील पुढचा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्येची घनता, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, का किंवा त्यालाच आपण ह्युमन डेन्सिटी असे म्हणतो, मानवी घनता. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये लोकसंख्येचं वितरण अत्यंत असमान आहे. काही प्रदेशामध्ये लोकसंख्या ही अति जास्त आपल्याला आढळते, काही प्रदेशामध्ये मध्यम आहे, काही प्रदेशामध्ये अतिशय कमी आहे, तर काही प्रदेशामध्ये लोकसंख्याच नाही. उदाहरणार्थ अंटार्क्टिका खंड, त्याचं उदाहरण बघितलं आपण. जे या पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासली जाते, कारण हा लोकसंख्येशी संबंधित असणारा घटक आहे. आणि म्हणून लोकसंख्येची घनता अभ्यासत असताना कोणता भाग विचारात घेतला जातो, तर जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण हे फक्त आपल्याला संख्येवरून स्पष्ट होत नाही, बरोबर ना. मग त्यासाठी आपल्याला काय विचार करावा लागतो, तर एका विशिष्ट क्षेत्रफळामध्ये, एका विशिष्ट भूमीमध्ये, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये किती लोक राहतात. साधारणपणे त्या क्षेत्रामध्ये जेवढे काही लोक राहत असतील तेवढे लोकांच्या संख्येला त्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं. यावरूनच या ठिकाणी या लोकसंख्या घनतेची एक व्याख्या केली जाते की एखाद्या प्रदेशामध्ये दर चौरस किलोमीटरला, आता ही व्याख्या बघत असतानाच इथे 2 ब्लॉक तुम्हाला दिसत आहे बघा, त्या ब्लॉकचं निरीक्षण करा. काय दिसतंय आपल्याला की इथे 1 चौरस किलोमीटर क्षेत्र दिलेलं आहे पहिल्या ब्लॉकमध्ये, बरोबर. आणि दुसरा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक आहे लोकसंख्येचा, बरोबर. म्हणजे इथे 2 घटक दाखवलेत ना, एक पहिला आहे क्षेत्राचा आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्येचा. या 2 घटकांचा संबंध कसा आहे, कोणत्या संख्येने आहे, त्याच्यानुसार या ठिकाणी लोकसंख्येची घनता ठरवली जाते. आणि म्हणूनच याच्यानुसार या ठिकाणी व्याख्या केली जाते की एखाद्या प्रदेशात दर चौरस किलोमीटरला वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या संख्येला लोकसंख्येची घनता असे म्हणतात. आता ही घनता कोणत्याही प्रदेशाची असेल तर ती काढायची कशी, तर त्याच्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे बघा. ते सूत्र या पद्धतीने आहे, लोकसंख्येची घनता आपल्याला काढायची आहे. मग तिथे कोणते घटक आवश्यक आहे, पहिला घटक म्हणजे ही लोकसंख्या आणि दुसरा घटक म्हणजे हे क्षेत्रफळ, बरोबर ना. हे 2 घटक त्यांचं कॅल्क्युलेशन केलं आपण की येणारं कॅल्क्युलेशन जे आहे ते म्हणजे त्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता असते, बरोबर. आता एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया.
या ठिकाणी एक उदाहरण आपण घेतलं, आपल्या भारताचंच उदाहरण घेतलंय. या उदाहरणामध्ये आपल्याला भारताची लोकसंख्या दिलेली आहे बघा, आणि क्षेत्रफळ पण दिलेलं आहे. या ठिकाणी भारताची लोकसंख्या 135.3 कोटी आहे आणि भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32.9. म्हणजे भारताचं जे काही क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर, ते क्षेत्र आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता इथे 0.9 घेतलाय म्हणजे 87,263चं आपण इथे राऊंड फिगर करून त्या ठिकाणी 32.9 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढे भूमीचं क्षेत्र घेतलेलं आहे, भारताचं क्षेत्रफळ घेतलेलं आहे. आणि या दोन घटकानुसार आपल्याला भारताची लोकसंख्या घनता किती आहे ते काढायचं आहे. काय करणार तुम्ही? तर या ठिकाणी सूत्र घेणार, बरोबर. या सूत्रामध्ये आपण दिलेल्या किमती ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्या किती आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. ती आहे 135.3, म्हणजेच या ठिकाणी 135,30,00,000 एवढी लोकसंख्या या ठिकाणी भारताची आपण घेतलेली आहे. त्यानंतर इथे त्याला भागिले या ठिकाणी 32,90,000 हे क्षेत्रफळ घेतलेलं आहे. आणि या दोन्हींचं कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करू त्यावेळेस लोकसंख्येची घनता आपल्याला या ठिकाणी मिळते, आणि ती लोकसंख्येची घनता आहे 411. याचाच अर्थ काय होतो मित्रांनो, की भारताचं एकूण क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या यानुसार आलेली लोकसंख्येची घनता ही दर चौरस किलोमीटरला 411 इतकी आहे, बरोबर ना. दर चौरस किलोमीटरला 411 इतकी भारताची लोकसंख्येची घनता आहे. अशीच जगातली काही वेगवेगळे जास्त लोकसंख्येचे देश आहेत ते या ठिकाणी घेऊन त्याची लोकसंख्येची घनता आपल्याला काढायची आहे. आता एक उदाहरण आपण घेतलंय बघा, भारत. याच्या अगोदरच एक उदाहरण घेतलेलं आहे की भारताची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ हे दोन्ही घेऊन आपण या ठिकाणी 411 ही लोकसंख्येची घनता भारताची काढली. याच पद्धतीने जगातले हे वेगवेगळे जास्त लोकसंख्येचे देश या चार्टमध्ये दिलेले आहेत. ही आकडेवारी 2018ची आहे आणि प्रत्येक देशाचं क्षेत्रफळ आणि ही लोकसंख्या या ठिकाणी दिलेली आहे. आता लोकसंख्या जास्त क्षेत्रफळ कमी असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी येणार आहे, लक्षात घ्या. ज्या प्रदेशामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे, लोकसंख्या कमी आहे, त्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी जास्त येणार. आता इथे बघा रशिया आपल्याला दिसतोय. आता हिची लोकसंख्या किती आहे? 14.6, बरोबर. आणि क्षेत्रफळ आहे 171 लक्ष चौरस किलोमीटर. म्हणजे या चार्टमध्ये दिलेल्या क्षेत्रफळापैकी सर्वात जास्त क्षेत्र कुणाचं असेल तर त्या या ठिकाणी रशियाचं दिलेलं आहे. आणि लोकसंख्या कुणाची जास्त दिलेली आहे? इथे चीनची दिलेली. म्हणजे चीनची लोकसंख्या जास्त, रशियाचं क्षेत्रफळ जास्त. आणि म्हणूनच या दोन्ही देशांची जर तुम्ही तुलना केली मित्रांनो तर दोन्ही देशांच्या लोकसंख्या घनतेमध्ये खूप मोठा फरक पडतो. कारण चीनची लोकसंख्येची घनता सूत्रानुसार जर आपण काढली तर ती या ठिकाणी 149 दर चौरस किलोमीटरला येते. आणि रशियाची जर लोकसंख्येची घनता आपण काढली तर ती दर चौरस किलोमीटरला फक्त 9 इतकी येते. या पद्धतीने इथे आपल्याला क्षेत्र सर्वात कमी या ठिकाणी बांगलादेशाचं दिसतंय. बांगलादेशाचं क्षेत्र हे 1.5 लक्ष चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्या मात्र या ठिकाणी रशियापेक्षाही जास्त आहे. आणि म्हणूनच या चार्टमध्ये जेवढे काही देश आहे त्या सगळ्या देशांमध्ये बांगलादेशची घनता ही जास्त आहे. जवळपास 1073 एवढी घनता या बांगलादेशाची आहे. याचाच अर्थ काय होतो मित्रांनो की इथे क्षेत्रफळानुसार लोकसंख्येची विभागणी झालेली नाही. आणि म्हणूनच जगामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या वितरण, लोकसंख्येची घनता ही लोकसंख्येच्या आकारानुसार आणि त्या ठिकाणी भूक्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार बदलते. या ठिकाणी पुढचा एक चार्ट आहे
की ही जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या कुठे कमी कुठे जास्त आपल्याला आढळते. ही लोकसंख्येची घनता कमी जास्त असण्याची वेगवेगळी कारणं आहेत. कोणते प्राकृतिक घटक किंवा कोणते मानवी घटक, कोणते आर्थिक घटक, कोणते सामाजिक घटक, कोणते राजकीय घटक या लोकसंख्येच्या घनतेवर, तिच्या वितरणावर प्रभाव टाकतात. ते कसं काढायचं त्याच्यासाठी एक कृती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे पुस्तकामध्ये. तर इथे वेगवेगळ्या खंडांची नावं लिहायची. एक उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे बघा, उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेमध्ये दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक. यातला पहिला घटक इथे दिलेला आहे किनारी प्रदेश. म्हणजे उत्तर अमेरिकेच्या किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट आहे. का? कारण किनारी प्रदेश मानवी वस्तीसाठी अनुकूल असतो. त्यानंतर इथे हा तिसरा कॉलम जो आहे, उत्तर अमेरिकेमध्येच काही सगळीकडेच लोकसंख्या दाट नाहीये, तिथेही लोकसंख्या कमी आहे, विरळ आहे. मग अशी विरळ लोकसंख्या किंवा कमी लोकसंख्या असण्यासाठी कोणती घटक कारणीभूत ठरलेत, तर ते याच्यामध्ये या तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आता पहिला घटक इथे वने आहेत, त्यानंतर वाळवंट आहे, हिमाच्छादित प्रदेश आहे. आणि हे तिन्ही घटक मानवी वास्तव्यासाठी प्रतिकूल असतात. हे घटक उत्तर अमेरिकेमध्ये जिथे आहे अशा प्रदेशामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला विरळ आढळते. या पद्धतीने जगातले वेगवेगळे खंड घेऊन त्या खंडांमध्ये जास्त लोकसंख्या असण्याची कारणीभूत ठरणारे घटक, त्यानंतर विरळ लोकसंख्या असण्याला कारणीभूत असणारे घटक या चार्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे. हा चार्ट तोच चार्ट आहे बघा. आता पहिलं उदाहरण तिथे दिलेलं होतं. आता दुसरं उदाहरण म्हणजे दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेमध्ये दाट लोकसंख्या आहे. कुठे आहे? किनारी प्रदेशामध्ये, मैदानी प्रदेशामध्ये, आणि जिथे खनिज संपत्ती आहे, खनिज संपत्तीचं उत्पादन होतं अशा क्षेत्रांमध्ये लोकसंख्या दाट आहे. आणि लोकसंख्या कुठे कमी आहे? या ठिकाणी घनदाट वन आहेत आणि पर्वतीय क्षेत्र आहे. दक्षिण अमेरिकेचा भाग जर तुम्ही बघितला तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये दक्षिणोत्तर दिशेमध्ये अँडीज पर्वत आहे. खूप मोठा भूप्रदेश आहे. जगातला तो एक मोठा पर्वत आहे ज्याची लांबी 7,000 किलोमीटर्स इतकी आहे, लक्षात घ्या. आणि पूर्ण किनारपट्टीवर तो विस्तारलेला आहे. असा प्रचंड विस्ताराचा या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहे जो मानवी वास्तव्यासाठी प्रतिकूल असतो. तिथे लोकसंख्या कमी आहे. आणि दुसरा भाग आहे घनदाट वन. आता दक्षिण अमेरिकेचा जो विषुववृत्तीय प्रदेश आहे तो वर्षावनांचा प्रदेश आहे की जिथे घनदाट वन आहे, ज्याला आपण ॲमेझॉन खोरं असं म्हणतो. ॲमेझॉन नदीचा प्रदेश किंवा क्षेत्र. त्या प्रदेशामध्ये या ठिकाणी लोकसंख्येची घनता दक्षिण अमेरिकेमध्ये आपल्याला कमी आढळते. त्यानंतर हा युरोप आहे. सौम्य हवामान, मैदानी प्रदेश, किनारी प्रदेश, नैसर्गिक बंदरे, खनिज संपत्ती, म्हणजे एवढे घटक युरोप खंडामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या असण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. वर्षभर सौम्य हवामान युरोपमध्ये आहे, अनेक देशांमध्ये मैदानी प्रदेश आहे, सपाट भूमी आहे, आणि शिवाय युरोपला प्रशस्त असा किनारी प्रदेश सुद्धा लाभलेला आहे. शिवाय या किनारपट्ट्यांवर नैसर्गिक बंदरांचा पण विकास झाला आणि बऱ्याचशा युरोपियन भागांमध्ये त्या ठिकाणी खनिजांचे साठे आहेत, खाणकाम व्यवसाय चालतो, खनिजांवर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, विविध प्रकारच्या उद्योगांचं केंद्रीकरण, आणि हे सगळे घटक या ठिकाणी जास्त लोकसंख्या असण्यासाठी कारणीभूत ठरलेत. त्यानंतर या ठिकाणी पुढचा युरोपमध्ये पर्वतीय प्रदेश आहे, अति थंड हवामान, टुंड्रा प्रदेश. इथे मात्र आपल्याला लोकसंख्या कमी आढळते. आता पर्वतीय प्रदेश म्हटलं तर साधारणपणे आल्प्स पर्वत जो आहे, पर्वतीय श्रेणी किंवा इतर डोंगराळ भाग, तिथे लोकसंख्या कमी आहे. युरोपचा उत्तरेचा जो भाग आहे तो हिमाच्छादित आहे, बर्फाच्छादित आहे, ज्याला आपण टुंड्रा प्रदेश म्हणतो. या टुंड्रा प्रदेशामध्ये बर्फाच्छादन असल्यामुळे प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल हवामान, आणि त्याच्यामुळे लोकसंख्या तिथे आपल्याला कमी आढळते. या पद्धतीने या ठिकाणी आफ्रिका खंड, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, खनिजे, गवताळ प्रदेश, हे सगळे भाग आफ्रिका खंडामध्ये काही भागामध्ये लोकसंख्या दाट आहे, पण हे भाग त्या ठिकाणी
लोकसंख्या जास्त असण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. परंतु आफ्रिका खंडाचा बराचसा भाग जो आहे तो मानवी वस्तीसाठी प्रतिकूल आहे. त्यात वाळवंटी प्रदेश हा सर्वात मोठा भाग आहे. आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट आहे, कलहरी वाळवंट आहे आणि या वाळवंटाने आफ्रिकेचा फार मोठा भूप्रदेश व्यापलेला आहे जो प्रतिकूल आहे. आफ्रिकेच्या मध्यवर्ती भागामध्ये विषुववृत्तीय हवामानामुळे, वर्षभर पावसामुळे, जास्त तापमानामुळे घनदाट जंगलं आहेत, सदाहरित वनं आहेत आणि असा हा कांगो नदीच्या खोऱ्याचा प्रदेश जो आहे तिथे आपल्याला लोकसंख्या कमी आढळते. या वाळवंटी प्रदेशामध्ये तापमान जास्त असतं, म्हणजे शुष्क आणि कोरडा प्रदेश असतो, पाण्याचं दुर्भिक्ष असतं, पावसाचं प्रमाण अत्यल्प असतं. 50 सेंटीमीटरपेक्षा वार्षिक सरासरी त्या प्रदेशामध्ये पाऊस हा कमी पडतो आणि म्हणूनच या ठिकाणी वाळवंटी प्रदेशामध्ये तापमान कमी आहे. परंतु विषुववृत्तीय घनदाट वनांच्या प्रदेशामध्ये इथे 2 मुद्दे दिलेले आहेत बघा, घनदाट वने आणि अधिक पर्जन्य. बरोबर, घनदाट वने कुठे आहेत? अधिक पर्जन्याच्या प्रदेशामध्ये. बरोबर, आणि अधिक पर्जन्य असल्यामुळेच हा प्रदेश जो आहे तो वनव्याप्त आहे, अति दाट जंगलाचा आहे आणि परिणामी हा संपूर्ण भाग प्रदेश जो आहे तो कमी लोकसंख्येचा आहे. त्यानंतर पुढचा खंड आहे आपला आशिया खंड. या आशिया खंडाच्या भूमीचा विचार केला तर आशिया खंड हा जगातला सगळ्यात मोठा खंड आहे. वेगवेगळे देश त्याच्यामध्ये आहेत. या देशांमध्ये प्रामुख्याने नद्यांचे मैदानी प्रदेश हा घटक अनुकूल आहे. त्यानंतर दक्षिण आशियामध्ये मान्सून प्रकारचं हवामान आहे. भारतासारख्या, चीनसारख्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांचे साठे आपल्याला पाहायला मिळतात आणि आशिया खंडाला खूप मोठा असा सागर किनारा लाभलेला आहे. या सागर सानिध्यामुळे, मैदानी प्रदेशामुळे, मान्सून हवामानामुळे आणि खनिजांच्या उपलब्धतेमुळे अनेक भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ती जास्त आढळते. या पद्धतीने या ठिकाणी पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश, घनदाट वने हे प्रदेश मात्र आशिया खंडातले कमी घनतेचे आहेत. कारण आशिया खंडामध्ये जशी जास्त घनतेची क्षेत्रे आहेत तसेच प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये लोकसंख्या आपल्याला कमी आढळते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड. ऑस्ट्रेलिया खंडाचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाच्या किनारी पूर्व, उत्तर आणि आग्नेय भागामध्ये मात्र त्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती आहे. अशा प्रदेशामध्ये, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. मग त्याच्यामध्ये किनारी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आहे, ऑस्ट्रेलियातला गवताळ प्रदेश आहे आणि खनिज संपन्न प्रदेश आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिमेकडचा वाळवंटी प्रदेश आहे तिथे मात्र लोकसंख्येची घनता आपल्याला अतिशय कमी आढळते. पर्वतीय प्रदेश, त्यानंतर जे काही ढाल क्षेत्र आहे ऑस्ट्रेलियाचं तिथे अधिक तापमान आणि कमी पर्जन्य यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आढळते. आणि शेवटचा जो खंड आहे मित्रांनो तो आहे अंटार्क्टिका खंड. या अंटार्क्टिका खंडामध्ये या ठिकाणी लोकसंख्या त्या ठिकाणी स्थायी स्वरूपाची नाही. अंटार्क्टिका खंडामध्ये आपल्याला, तुम्ही म्हणाल की अंटार्क्टिका खंडात तर लोक जातात, तिथे संशोधन केंद्र स्थापन झालेले, तिथे लोक वास्तव्य करतात. ते जरी खरं असलं तरी ती स्थायी लोकसंख्या नाहीये. ती काही काळापुरती तिथे जाणारी लोकसंख्या असते आणि त्यांचं कार्य आटपून ते पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी येत असतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लोकसंख्या दिलेली नाही. याचं कारण म्हणजे हा प्रदेश अतिशय थंड हवामानाचा आहे आणि संपूर्ण जमीन जी आहे ती बर्फाच्छादित आहे. या पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्या वितरण, लोकसंख्येची घनता ही जगामध्ये स्थलकाल सापेक्ष त्या ठिकाणी बदलते. आणि याच्यानुसार या ठिकाणी 2 मुद्दे स्पष्ट होतात की पहिला मुद्दा आहे लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान आहे. बरोबर ना? म्हणजे पहिलं बघा, लोकसंख्या वितरणाची संख्या, खंडनिहाय वितरण म्हणजे संख्या वेगळी आहे, त्याचबरोबर लोकसंख्येची घनता सुद्धा त्या ठिकाणी वेगळी आहे, असमान आहे. जास्त लोकसंख्येच्या प्रदेशांमध्ये हा फरक जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आढळतो.
लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध आणि लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये आपल्याला अगदी सहज समजून घेता येतात. तुम्ही विभाजित वर्तुळं बघितलीत, त्याचबरोबर जागतिक भूमी आणि लोकसंख्या त्यांची टक्केवारी बघितलीत. त्या दोन्हींचा आपण जेव्हा एकत्रित अभ्यास करतो त्यातून या ठिकाणी काही मुद्दे आपल्याला स्पष्ट होतात. बघा, जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेसोबत म्हणजे दोन्हींची तुलना आपण या ठिकाणी केलेली, दोन नकाशे बघितलेत, दोन आकृत्या बघितल्यात आणि त्यांची तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो की बर्फाच्छादित जगातले बर्फाच्छादित प्रदेश जसे उत्तर दक्षिण ध्रुवालगतच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही फारच कमी आहे. दुसरा मुद्दा येतो वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. म्हणजे आता लोकसंख्येचं वितरण विरळ किंवा कमी कुठं आढळतं आपल्याला, तर पहिला भाग आहे बर्फाच्छादित, दुसरा भाग आहे वाळवंटी प्रदेश, तिसरा भाग आहे पर्वतीय प्रदेश. बरोबर, याच बरोबर त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय विषुववृत्तीय हवामानाचा जो प्रदेश आहे तिथे सुद्धा लोकसंख्येची घनता आपल्याला कमी आढळते. मग लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त कुठे आढळते, तर तो हा प्रदेश. कोणता प्रदेश? जगातले सगळी मैदानं, मैदानी प्रदेश आणि किनाऱ्याचे भाग, की जिथे लोकसंख्येची घनता ही जास्त असते. पण इथे आणखीन एक मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो की लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येची घनता बघत असताना या ठिकाणी आपण नद्यांची खोरी, मैदानी प्रदेश हे शब्दप्रयोग वापरलेत. तिथे लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त आढळते. परंतु जगामध्ये या ठिकाणी काही नदी खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये, म्हणजे तो नदी खोऱ्याचा प्रदेश आहे, नद्यांची मैदानं तिथे आहेत, पूर मैदान आहे, त्रिभुज प्रदेश आहे. असं असलं तरीही तिथे आपल्याला लोकसंख्येची घनता कमी आढळते, विरळ आढळते. उदाहरणार्थ दक्षिण अमेरिकेमध्ये जगातली जी मोठी नदी आहे ॲमेझॉन नदी, या नदीच्या खोऱ्याचा विचार केला तर तिथे लोकसंख्येची घनता कमी आढळते. याचाच अर्थ काय होतो की केवळ या ठिकाणी प्राकृतिक रचनेव्यतिरिक्त, प्राकृतिक घटकांव्यतिरिक्त इतरही घटक, दुसरेही घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात आणि म्हणून जगामध्ये लोकसंख्या वितरण बदलतं, लोकसंख्येची घनता बदलते. उदाहरणादाखल दुसरे घटक कोणते की हवामान आहे. बरोबर ना, प्राकृतिक रचनेनंतर हवामान हा घटक लोकजीवनावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पाण्याची उपलब्धता जी सर्वांसाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर मृदा हा घटक आहे आणि वने, नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ही सगळी त्या ठिकाणी महत्त्वाची अंग आहेत की जी प्राकृतिक रचनेशिवाय लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात, प्रभाव टाकतात. आता लोकसंख्या वितरण आणि लोकसंख्येची घनता समजून घेताना त्या ठिकाणी आपण बघितलं की जगामध्ये लोकसंख्येचं वितरण सगळीकडे सारखं नाहीये. काही प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त आहे, काही प्रदेशामध्ये कमी आहे. याचं कारण म्हणजे लोकसंख्या वितरणावर किंवा लोकसंख्येच्या घनतेवर त्या ठिकाणी वेगवेगळे घटक परिणाम करत असतात. त्या घटकांच्या प्रभावामुळे लोकसंख्या वितरण जगामध्ये बदलतं. असे जे घटक आहेत या घटकांची विभागणी या ठिकाणी दोन प्रकारामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे प्राकृतिक घटक. हा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा, प्रभाव टाकणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्राकृतिक घटकामध्ये जे काही घटक समाविष्ट होतात, अंतर्भूत होतात, त्यात पहिला घटक आहे प्राकृतिक रचना, दुसरा आहे हवामान, तिसरा आहे पाण्याची उपलब्धता आणि चौथा घटक आहे मृदा. असे चार घटक हे प्राकृतिक घटक की ज्या घटकांचा परिणाम लोकसंख्या वितरणावर होत असतो. त्यानंतर दुसरा घटक आहे मानवी घटक, जो आपल्याशी संबंधित आहे, मानवी जीवनाशी संबंधित आहे.
त्यातला पहिला घटक आहे म्हणजे तो म्हणजे शेती, मानव शेती करतो. दुसरा आहे खाणकाम, तो आपला महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यानंतर वाहतूक व्यवसाय आहे. त्यानंतर नागरीकरण, मानवी क्रियेतून होणारी नागरी वस्ती, त्यातून निर्माण होणारं नागरीकरण. त्यानंतर राजकीय घटक आणि शासकीय धोरणं, हे सगळे मानवी घटक या ठिकाणी लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. या घटकांचं विश्लेषण या ठिकाणी आपण बघूया. त्यातला पहिला प्राकृतिक घटक जे आहे, त्या प्राकृतिक घटकातला पहिला घटक आहे प्राकृतिक रचना. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये प्राकृतिक रचना सगळीकडे सारखी नाही. इथे आपल्याला 2 नकाशे दिले, त्यातला हा पहिला नकाशा इथे बघा. इथे रंगसंगतीद्वारे जगातले वेगवेगळे भूप्रदेश त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. या पद्धतीने या ठिकाणी जगामध्ये असणारे हे प्रदेश, या सगळ्या प्रदेशांमध्ये भूरचना किंवा प्राकृतिक रचना जी आहे ती सगळीकडे सारखी नाही. प्राकृतिक रचनेनुसार प्रमुख 3 प्रकारची भूरूपं आपल्याला जगामध्ये आढळतात. त्यातलं पहिलं भूरूप आहे मैदान, जे समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर असतं. दुसरं भूरूप आहे पठार, जे समुद्र सपाटीपासून त्या ठिकाणी 600 ते 1000 मीटर्स उंचीपर्यंत असतं. आणि तिसरं भूरूप आहे ते म्हणजे पर्वतीय प्रदेश, जो पर्वतीय प्रदेश 1000 मीटरच्या पुढे असतो, उंच असतो, तीव्र असतो, उंच सकल भूपृष्ठ रचना असते. अशा प्रकारची भूरचना जगामध्ये वेगवेगळ्या खंडांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ही भूरचनाच लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव टाकत असते. साधारणपणे जगातली मैदानं बघा तुम्ही, जगातली सगळी मैदानं जी आहेत ती जास्त लोकसंख्येची आहे. त्याचं कारण काय आहे की ही मैदानं जी आहेत ती मैदानं सपाट असतात, समतल असतात, सुपीक असतात. या मैदानी प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी शेतीचा विकास होतो, उद्योगधंद्यांचा विकास होतो, उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण होतं, वाहतूक दळणवळणाचा विकास होतो, नगर रचना त्या ठिकाणी विकसित होते. आणि एकंदरीत मानवी जीवन जे आहे ते अगदी सुसह्य या मैदानी प्रदेशामध्ये असतं. आणि म्हणूनच जगातली जास्तीत जास्त लोकसंख्या ही मैदानी प्रदेशामध्ये केंद्रित झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते. नद्यांचे जगातले जे वेगवेगळे खोरे आहेत, या नद्यांचे पूरतट, पूर मैदानं, त्रिभुज प्रदेश, नद्यांकाठचे प्रदेश, या मैदानी प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त आढळते. साधारणपणे आफ्रिका खंडाचा जर आपण विचार केला तर आफ्रिका खंडाच्या उत्तरेला या ठिकाणी जो इजिप्त देश आहे, त्या इजिप्त देशामध्ये नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्तमधली 80% लोकसंख्या केंद्रित झालेली लक्षात घ्या. नाईल नदीचा मैदानी प्रदेश जो आहे तिथे 80% लोकसंख्या इजिप्त देशाची राहते. भारतातला गंगेचा मैदानी प्रदेश दाट लोकसंख्येचा आहे, सखल मैदान आहे. किंवा चीनमधला यांगत्से होयांगो घ्या. याच पद्धतीने उत्तर अमेरिकेमध्ये मिसिसिपी नदी आहे. म्हणजे नद्यांचा मैदानी प्रदेश जो आहे तो मानवी वास्तव्यासाठी प्रतिकूल असतो, लोकसंख्या दाट असते. त्यानंतर याच्या उलट आपण पर्वतीय प्रदेशाचा विचार केला तर पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी असते. इथे बघा वेगवेगळे खंड जे आहेत, या वेगवेगळ्या खंडांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पर्वत श्रेण्या आहेत. इथे हा आशिया खंडामध्ये असलेला हिमालय पर्वत, हिमालय पर्वतीय श्रेणी. त्यानंतर युरोपमध्ये इथे या ठिकाणी आल्प्स पर्वत आहे. त्यानंतर इथे आफ्रिका खंडामध्ये त्या ठिकाणी किलिमांजरो पर्वत श्रेणी आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वत, उत्तर अमेरिकेमध्ये या ठिकाणी रॉकी पर्वत आहे, इथे ॲपेलिशियन पर्वत आहे. किंवा इकडे ऑस्ट्रेलिया खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये इथे ग्रेट डिवायडिंग रेंज आहे. अशा वेगवेगळ्या पर्वत रांगा ज्या आहेत, पर्वत श्रेण्या ज्या आहेत, या पर्वतीय श्रेण्यांमध्ये लोकसंख्येची घनता तुम्हाला कमी आढळते. का कमी आढळते? पर्वत जे आहेत ते पर्वत मानवी वास्तव्यासाठी अनुकूल नाहीच, ते प्रतिकूल असतात. कारण हे प्रदेश उंच सकल असतात, तिथं पाण्याचं दुर्भिक्ष असतं, हवामानामध्ये बदल होतो, पर्जन्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं. आणि म्हणून या ठिकाणी जगातल्या पर्वतीय क्षेत्रामध्ये लोकसंख्येचं आवागमन सहजासहजी होत नाही. व्यवसायांवर त्या ठिकाणी मर्यादा येतात. त्याचबरोबर तिथे जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या कुठे राहते तर जिथे पाणी पुरवठ्याची साधनं आहेत. कुठे? पर्वतीय प्रदेशामध्ये. जिथे पाणी पुरवठ्याची साधनं आहेत, जिथे व्यवसाय
त्या ठिकाणी करण्यासाठी अनुकूलता आहे, अशाच प्रदेशामध्ये पर्वतीय क्षेत्रामध्ये लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. उदाहरणार्थ भारतामध्ये हिमालय पर्वतीय क्षेत्रामध्ये डेहराडून हे ठिकाण हिमालयामध्ये आहे, तिथे लोकसंख्या दाट आहे, जास्त आहे. का तिथे त्या भागामध्ये सगळी लोकसंख्या पर्वतीय क्षेत्रातली एकवटलेली आहे. किंवा शिमला आहे, लेह आहे, ही जी क्षेत्र आहे ती त्या ठिकाणी जास्त लोकसंख्येची आहे. या पद्धतीने पठारी प्रदेशामध्येही त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला मध्यम स्वरूपाची असते. जगातले बहुतांशी खनिजांचे साठे जे आहेत ते पठारावर आहेत आणि म्हणूनच पठारी क्षेत्रामध्ये लोकसंख्या तुलनेने त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा घटक आहे हवामान. हवामानाचा विचार केला तर साधारणपणे अति उष्ण हवामान आणि अति थंड हवामान हे मानवी वास्तव्यासाठी प्रतिकूल असतात. जिथे अतिथंड अति उष्ण हवामान आहे असे प्रदेश त्या ठिकाणी कमी लोकसंख्येचे आढळतात. उष्ण वाळवंट असतील किंवा अतिशीत वाळवंट असतील, ज्याला आपण टुंड्रा क्षेत्र म्हणतो, तिथे त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. मग कोणत्या हवामान प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त आढळते की जिथे सौम्य हवामान आहे. उदाहरणार्थ युरोपचा पश्चिम भाग, लोकसंख्या अतिशय दाट आहे. किंवा दक्षिण आशियामध्ये मोसमी प्रकारचं हवामान आहे, अनुकूल हवामान आहे, लोकसंख्या अतिशय दाट आहे. बरोबर. त्यानंतर भूमध्य क्षेत्रामध्ये भूमध्य प्रकारचं हवामान आहे जे आल्हाददायक आहे, तिथेही लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त आढळते. या पद्धतीने या ठिकाणी हवामानामध्ये तापमान आणि पर्जन्यमान हे दोन्हीही घटक अनुकूल असावे लागतात. जिथे पर्जन्याचं प्रमाण अति जास्त आहे तिथे लोकसंख्या कमी आहे. बरोबर. उदाहरणार्थ विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश, तिथे वर्षभर मुसळधार पाऊस पडतो, रोज पडतो, आरोह स्वरूपाचा पाऊस पडतो आणि तिथे तो प्रदेश घनदाट वनांचा बनलेला असल्यामुळे लोकसंख्या या ठिकाणी आपल्याला हा जो प्रदेश आहे या ठिकाणी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडाचा हा भाग, तिथे आपल्याला लोकसंख्येची घनता ही कमी आढळते. म्हणजे या पद्धतीने तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे पाण्याची उपलब्धता. पाणी हा मानवी जीवनासाठी आणि इतर सगळ्याच सजीवांसाठी आवश्यक असा घटक आहे. पाण्याला म्हणूनच आपण जीवन असं म्हणतो. पाणी हे जीवन आहे, कारण पाण्याशिवाय कुठलाही सजीव त्या ठिकाणी राहू शकत नाही. जसं हवा, पाणी, अन्न हे सजीवांसाठी महत्त्वाचे घटक आहेत आणि असा हा पाणी पुरवठ्याचा स्रोत जिथे आहे तिथे लोकसंख्या आपल्याला जास्त आढळते. या पद्धतीने या ठिकाणी नद्यांची मैदानं, नद्यांची खोरी, सरोवरांचे प्रदेश असतील तर असे प्रदेश की जिथे वर्षभर बारमाही पेयजलाची आणि विविध मानवी क्रियांसाठी पाण्याची उपलब्धता होईल अशा क्षेत्रामध्ये लोकसंख्या केंद्रित झालेली असते. आणि म्हणूनच जगातल्या जवळपास सर्वच खंडांमध्ये लोकसंख्या जी आहे ती नद्यांच्या खोऱ्यांमध्ये केंद्रित झालेली आहे. तुम्ही बघा, नाईल नदी असेल इजिप्तमधली, किंवा भारतातली गंगा नदी असेल, इरावती नदी, किंवा चीनमधली यांगत्से होयांगो नदी, ब्रह्मपुत्रा नदी, किंवा पाकिस्तानमधली सिंधू नदी, या सगळ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये किंवा इतर खंडांमधल्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये लोकसंख्या ही त्या ठिकाणी केंद्रित झालेली आहे, कारण पाण्याची उपलब्धता. आता वाळवंटी प्रदेशाचा जर आपण विचार केला तर वाळवंटामध्ये जी काही लोकसंख्या आहे ती विरळ आहे, बरोबर. परंतु ही लोकसंख्या कुठे केंद्रित झालेली आहे तर तिथे जी पाणी पुरवठ्याची साधनं आहेत, साठे आहेत, तिथे ती लोकसंख्या आपल्याला आढळते. कुठे आढळते? ज्याला आपण मरुस्थळी म्हणतो, ओयासिस, तिथे लोकसंख्या ही केंद्रित झालेली असते. उदाहरणार्थ भारतातली फलोदा किंवा सौदी अरेबियामध्ये अल्हास, ही जी क्षेत्र आहेत ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीने पाणी पुरवठा हा घटक महत्त्वाचा आहे, पाण्याची उपलब्धता. त्यानंतर शेवटचा मुद्दा येतो आपला तो म्हणजे मृदा, सॉइल. साधारणपणे मानव ज्या काही क्रिया करतो, जे व्यवसाय करतो, त्यात महत्त्वाचा व्यवसाय आहे तो म्हणजे शेती, बरोबर. आणि ही शेती ज्या घटकांवर आधारित आहे त्यातला एक प्रमुख घटक म्हणजे या ठिकाणी मृदा. मग जगामध्ये मृदा एखाद्या प्रदेशामध्ये आहे, परंतु त्या मृदेची सुपीकता कशी आहे त्याच्यानुसार तिची उत्पादकता ठरते. म्हणून जगातले जे सुपीक मृदेचे प्रदेश आहेत, असे सुपीक मृदेचे प्रदेश त्या ठिकाणी लोकसंख्येला आकर्षून घेतात. अगदी सुरुवातीपासून, पहिल्यापासून
लोकसंख्या जी आहे ती नद्यांच्या खोऱ्यांमध्ये केंद्रित झाली. का? तिथे मृदा सुपीक आहे, तिथे गाळाची मृदा असते आणि अशा गाळाच्या मृदेमध्ये शेतीचा विकास होतो. त्या मृदेची पोषण क्षमता जास्त असते, लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता तिथे जास्त असते आणि म्हणून जगातले सगळे मैदानी प्रदेश सुपीक मृदेचे असल्याने त्या ठिकाणी गाळाच्या मृदेच्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या, लोकवस्ती आपल्याला दाट आढळते, जास्त आढळते. याबरोबरच काही प्रदेशामध्ये रेगूर मृदा आहे की जी सुपीक आहे, ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो, काळी कापसाची मृदा जी बेसॉल्ट खडकापासून तयार होते. अशा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या रेगूर मृदेमध्ये किंवा काळ्या मृदेमध्येही पोषण क्षमता जास्त असल्याने ती सुपीक असते आणि म्हणून तिथे शेती उत्पादनं मोठ्या प्रमाणावर होतात, शेती उत्पादनं निघतात, शेतीवर आधारित उद्योगधंदे त्या ठिकाणी सुरू होतात, लोकसंख्येला रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि त्याचा परिणाम म्हणून तिथेही आपल्याला लोकसंख्या जास्त आढळते. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी जिथे नापीक मृदेचे क्षेत्र आहेत, आता वाळवंटी मृदा, तिथे शेती करणं शक्य नाही, बरोबर, पाण्याची कमतरता, नापीक मृदा आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या आपल्याला कमी आढळते. या पद्धतीने हे चारही घटक जगामध्ये लोकसंख्या वितरणावर प्रभाव टाकणारे अत्यंत महत्त्वाचे असे घटक आहेत. धन्यवाद मित्रांनो. आत्ताच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया. घरी राहा, सुरक्षित राहा आणि विशेष म्हणजे अभ्यास करा. थँक्यू. धन्यवाद.